नमस्कार, न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा। मुख्यमंत्री कृती कार्यक्रमांतर्गत रायगडच्या आदिवासी भागात सौर ऊर्जेचा प्रभाव। उद्यापूरच्या छत्रपती साखर कारखाना निवडणुकीसाठी 600 उमेदवारी अर्ज दाखल। परळीत 1200 अवैध जन्म प्रमाणपत्र दिल्याचा किरीट सोमय्यांचा दावा। आणि अभिनेता हर्ष दत्तकरी बनला नवजात बालकांसाठी काम करणाऱ्या संस्थेचा ब्रँड अँबॅसिडर। नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकट। हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। सर्वात पहिली एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत आदिवासी भागातील शेतीला बळ देण्यासाठी एक अभिनव उपक्रम रायगड जिल्ह्यात यशस्वीरित्या राबवण्यात आला। या उपक्रमांतर्गत सुमारे 400 एकर क्षेत्रावर शेती करणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना पोर्टेबल सोलार पंपाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असून या शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते पोर्टेबल पंपाचं वितरण करण्यात आलंय। आपण 200 सध्या घेतली CSR मधून आणि आज आपण उद्घाटन करतो झाली। आता आपल्यासमोर उद्घाटन केले पाहिजे, परंतु 45 डिझेल पंप आहेत। एक डिझेल पंप एका महिन्याला 40,000चं डिझेल खातोय, 40,000चं। तर इथे 45 जे आपले हे आहे डिझेल पंप, ते 45 16 लाख रुपयाचं दर महिन्याला डिझेल टँक मोठी फार मोठी 400 एकर फार्म, दोडके, कारले, टरबूज, भेंडी याचं 400 एकर या ठिकाणी उत्पादन होते। 400 एकर एका महिन्याला 16 लाख रुपयाचे डिझेल वापरतात। आणि आता हे डिझेल पंप आपण यूज करणार आहे सोलारद्वारे। दर महिन्याला 16 लाख रुपयाचे डिझेल वाचणार आहे। 16 लाख रुपये नेट आमच्या आदिवासी बांधवाच्या खिशामध्ये जाणार आहे। दर महिन्याचं सांगतो गणित, दर महिन्याचं गणित आहे। आणि 4 महिने साधारणपणे सीझन असतो। पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी काल शेवटच्या दिवशी तब्बल 600 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। 21 जागांसाठीची ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ज्येष्ठांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत। त्यासाठी सर्वपक्षीय शेतकरी मेळावा देखील घेण्यात आला होता। मात्र आता 600 अर्ज आल्याने कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आता मतदान होणार की निवडणूक बिनविरोध होणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। परळीत तब्बल 1200 अवैध जन्म प्रमाणपत्रांची नोंद झाल्याचा गंभीर आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज माध्यमांसमोर बोलताना केलाय। बीड जिल्ह्यात 4 ठिकाणी जन्म नोंदणी प्रक्रियेत मोठा घोटाळा झाला असून कोणताही आवश्यक पुरावा न पाहता 1200 जन्म प्रमाणपत्र देण्यात आली आहेत। या प्रकरणात त्यांनी परळी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांची भेट घेत कारवाईची मागणी केली आहे। 3 तास झाले, काय चर्चा झाली सविस्तर सांगा। त्या पद्धतीने परळी वैजनाथ तहसीलदार कार्यालयाने कोणतेही कागदपत्र पुरावे न पाहता 1200हून अधिक लोकांना विलंबित जन्म प्रमाणपत्र दिले आहेत। हे फार चिंतेची बाब आहे। सकाळी तहसीलदार कार्यालयातले अधिकारी भेटले होते, आज पोलिसांसोबत विस्तृत चर्चा झाली। पहिली गोष्ट अशी की नायब तहसीलदारला कुठलाही अधिकार नसताना त्यांनी हे सगळे आदेश काढले आणि आता ते सगळे आदेश जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात। अभिनेता हर्ष दत्तकरी यांचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून आराध्य फाउंडेशन मध्ये सहभाग झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत राजेश येल्दी यांनी दिली आहे। आम्हाला हर्ष दत्तकरी हे आराध्य फाउंडेशनचा चेहरा म्हणून मिळाल्याचा अभिमान आहे। आम्हाला अल्पवजन आणि अकाली जन्मलेल्या मुलांच्या विकासासाठी आवश्यक पोषण आणि वैद्यकीय सेवा प्रदान करत असतो, त्यासाठी सगळ्यांची मदत होत असल्याची माहिती येल्दी यांनी दिली आहे। माझं नाव राजेश लक्ष्मीपती येल्दी, मी आराध्य फाउंडेशनचे संस्थापक आहे। माझी संस्था गेल्या 8 वर्षापासून अकाली जन्मलेल्या मुलावर काम करतो, जे प्री मॅच्युअर म्हटलं जातं, लो बर्थ वेट। अशा मुलं जे वजनाने 2 किलोपेक्षा कमी असतात, अशा मुलांना आपण बाळाच्या 1000 दिवसापर्यंत म्हणजे त्याच्या दुसऱ्या वाढदिवसापर्यंत आपण त्या बाळाची पूर्ण काळजी घेतो। त्यांना मेडिकल न्यूट्रिशनल सप्लिमेंट आपण करतो आणि आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंट ICDC इम्पॅनल्ड आहोत
आणि सोलापूर महानगरपालिका यांच्यासोबत मिळून आपण काम करतो आहे या मुलांना मदत करण्यासाठी. त्यांना प्रॉपर पोषण मिळावे याच्यावर आपण पूर्ण ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि माझ्या संस्थेसाठी म्हणजे मला पूर्ण आपल्या महाराष्ट्रातच काम करायचं आहे आणि त्यासाठी एक फेस म्हणून आपण हर्ष तत्करी हे नावाजलेले सेलिब्रिटी आहेत मराठी टेलिव्हिजन ॲक्टर. मला असं वाटलं की जे माझ्या संस्थेला जॉईन झाले. आणि या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेत आहोत. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. बीड जिल्ह्यातील खुनाचे सत्र काही थांबायचं नावच घेत नाहीये. माजलगाव शहरात भाजप संपर्क कार्यालयाच्या बाहेरच एका तरुणाची धारदार कोयत्याने हत्या करण्यात आली आहे. बाबासाहेब आगे असं या हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि या प्रकरणी आरोपी नारायण फपाळ हा स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झालाय. आज रोजी आम्ही दुपारी 2 वाजता पोलीस स्टेशन माजलगाव शहर येथे हजर असताना बातमीदाराने माहिती दिली की शाहूनगर BJP कार्यालयाच्या बाजूला एका इसमाला मारहाण चालू आहे. त्या ठिकाणी आम्ही गेलो असता इसम नामे बाळासाहेब प्रभाकर आगे राणा किट्टी आडगाव हा आम्हाला जखमी अवस्थेत त्या ठिकाणी मिळून आला. त्यामुळे आम्ही त्याला तात्काळ उपचारकामी ग्रामीण रुग्णालय माजलगाव या ठिकाणी घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलेले आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी नारायण शंकर फपाळ राहणार बेरोरा तालुका माजलगाव जिल्हा बीड हा स्वतःहून पोलीस स्टेशनला आला आणि त्याने गुन्हा केल्याची माहिती दिल्यानंतर त्याला सध्या ताब्यात घेतले आहे आणि त्याच्या अटकेची प्रक्रिया सध्या सुरू आहे. साताऱ्यातील साखरवाडी येथे गांजाची तस्करी करणाऱ्या कारला अडवणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला कारने रस्त्यावरून फरफटत ओढत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदाणे गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आणि या घटनेनंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या गांजा विक्रेत्याला पोलीस आणि नागरिकांनी सिने स्टाईलने पाठलाग करून त्याला पकडलाय. या आरोपींकडून 10.5 किलो वजनाचा 2.5 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करून त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. फलटण ग्रामीणच्या हातीत साखरवाडी या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. याच्यामध्ये त्या ठिकाणी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनची जी आमची टीम आहे त्यांना अशी माहिती होती की त्या ठिकाणी काही वाहनामध्ये अवैध तस्करी वगैरे होऊ शकते. या अनुषंगाने जेव्हा नाकाबंदी सुरू होती त्यावेळेस एक स्विफ्ट वाहन जोराने त्या ठिकाणी आला, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या थांबवण्यामध्ये आमचे एक अधिकारी PSI बदने आणि त्यांच्यासोबत 2 अंमलदार त्यांना याच्यामध्ये इजा झाली. याच्यामध्ये थांबवत असताना
त्या संबंधित जो चालक आहे त्यांनी ती गाडी थांबवली नाही आणि लगेच तो गाडी तिथून पळून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. याच्यामध्ये PSI बदने त्यांना पायावर आणि हातावर जखमा झालेली आहे. त्याचबरोबर जे 2 अंमलदार आहेत त्यांना देखील किरकोळ त्याच्यामध्ये लागलेला आहे. ही गाडी पुढे जाऊन एका ठिकाणी जाऊन या गाडीने धडक दिली, ती गाडी थांबवण्यात आली. त्याच्यामध्ये एक आरोपी लगेच आमच्या टीमने पाठलाग करून त्याला पकडला आणि तो ताब्यात आला. तो सोलापूर माळशिरसचा राहणारा. पुणे जिल्ह्याच्या इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या गुन्ह्यातील जप्त केलेला तब्बल 45,41,80 रुपयांचा गुटखा आणि तंबाखू मिश्रित पदार्थ नष्ट करण्यात आले. न्यायालयाच्या परवानगीने अन्न भेसळ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत इंदापूर नगर परिषदेच्या कचरा डेपोत हा मुद्देमाल नष्ट करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. आणि या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अँकर. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील माद्याळ येथे ऊसाच्या शेतात लावलेल्या सुमारे 22 किलो गांजा पोलिसांनी जप्त केलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना माद्याळ येथील दिनकर राणे यांच्या शेतात गांजाची काही झाडं लावल्याची गोपनीय माहिती मिळाली होती आणि त्यानुसार छापा टाकून गांजा आणि इतर साहित्य असा 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी दिनकर राणे याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. यंदाचे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची घोषणा क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. एकूण 89 पुरस्कारांची घोषणा यामध्ये करण्यात आली असून 18 खेळाडूंना थेट पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर माजी राष्ट्रीय कबड्डीपटू संघटक शकुंतला खटावकर यांना जीवन गौरव, तर पॅराऑलिम्पिक पदक विजेता सचिन खिलारी, जागतिक आर्चर अदिती स्वामी, क्रिकेटपटू शिवम तुबे, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल यांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून आरोग्य गणेशा अभियानांतर्गत श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे 2024 आणि 25 या आर्थिक वर्षात मोठं योगदान देण्यात आलंय. गेल्या वर्षभरात तब्बल 72,483 रुग्णांना विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, तपासण्या, साहित्य आणि औषध वाटप अशी सर्वतोपरी मदत करण्यात आली आहे. मागील वर्षी 41,877 रुग्णांना मदत करण्यात आली होती, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष आमदार सुनील रासने यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. आणि या बातमीसह आपण मॉर्निंग वृत्तपत्रात इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अँकर.